ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे मिहीर कोटेचा आणि ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यामध्ये मुख्य लढत होतीये। मराठी आणि गुजराती मतदार नेमके कुणाच्या बाजूने राहणार? भाजप आपला ईशान्य मुंबईचा बालेकिल्ला राखणार की ठाकरेंचा उमेदवार भाजपचा बालेकिल्ला खेचून आणणार याची उत्सुकता आहे। मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी। मुंबई लोकसभा मतदारसंघ जर बघितला तो मुलुंड पासून सुरू होतो, त्यानंतर भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, ईस्ट वेस्ट, शिवाजीनगर, मानखुर्द। त्यामुळे जर आपण विधानसभा वाईज जर विचार केला तर इथे भाजपचे 3 आमदार आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे 2 आमदार आणि समाजवादी पक्षाचे 1 आमदार। त्यामुळे ताकद सुद्धा आपल्याला जवळपास समसमान पाहायला मिळते आणि त्यामुळेच इथे नेमका पारडं कोणाचं जड हे सांगणं कठीण होतंय। आता आपण सध्या भांडूप गावामध्ये आहोत आणि भांडूप गावामध्ये सुद्धा मतदारांचा कौल, मतदारांचं मत काय आहे हे जाणून घेऊया। वोटिंग इधर ही आहे ना। कोण संजय दिना पाटील येतील की मिहीर कोटेचा येतील खासदार म्हणून? माझ्या मते संजय दिना पाटील येतील। अच्छा, का वाटतं असं? कारण त्यांनी कसं खूप काही केलं आहे, गरिबांसाठी पण चांगल्या माणसांसाठी खूप काही केलं आहे त्यांनी। ते म्हणतात भाजप येईल। अब प्रत्येकाची वेगवेगळी थेरी असते ना, प्रत्येक वेगवेगळा विचार करू शकतो आपण। जे आपल्याला जे वाटतं, आपण कोणाचा पक्षात नाही, पण जे आपल्याला वाटतंय ना की बाबा हे येऊ शकतं, कारण आम्ही बघितलंय त्यांनी काम केलेलं आहे। 2 उमेदवार समोर आहेत, एक मिहीर कोटेचा आहेत, संजय दिना पाटील आहेत। काय संजय दिना पाटील का? कारण नवीन माणसाला चान्स दिलं पाहिजे। नवीन नाही, ते आधी होते ना, जुने आहेत ते खासदार। आता आता सध्या कुठे नवीन आहे, अगोदर होते ना सर। तिकडे तर ते गॅरंटी, मोदींची गॅरंटी आहे। असू द्या ना, गॅरंटी सगळेच जण देतात ना गॅरंटी। आता आता काय सिच्युएशन बघितली पाहिजे ना, आता काय पाहिजे आपल्याला? बदल पाहिजे, बदल असेल तरच विकास होणार। काय वाटतं कोण येतील इथे घाटकोपरला? घाटकोपरमध्ये तर मिहीर कोटेचा। हे बघा हो, ते काय म्हणतात त्यांना काय मिहीर कोटेचा अगोदर मोदीजींनी, आम्ही बघा कॅन्डिडेट बघत नाही, आम्ही वरती पंतप्रधानाला बघतो ज्यांनी भारताला विश्वगुरू बनवायचा संकल्प घेतलेला आहे। हे म्हणतायत मोदींना पंतप्रधान बनवायच्यासाठी मिहीर कोटेचा। बघा मार्केटमध्ये कसं आहे सर, ज्याचं आपलं आपलं हे असतं, ओपिनियन असतं, बरोबर। म्हणतात बदल हवाय, बदल त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना बदल हवा आहे, पण आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला वाटतं का भारतामध्ये पंतप्रधान मोदीजीच पाहिजे। कोणाचं पारडं जड हे येत्या 4 जूनला कळणार आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।